नमस्कार, मी लतिका। आज आपण सोलण्यापासून भजी बनवूया। तर हे आहेत का नाही आपली फ्रेश हरभरे आहेत बघा, मी सोलून घेतलेले आहेत। तर एकदम मस्त आहे, ते ओले हरभरे। ह्यांना काय करणार आहे मी ते का चॉपरला मी आबडधोबड करून घेणार आहे। तुम्ही मिक्सरला घेतलं तरी पण चालेल। चॉपरला बघा मी असं दरदर करून घेतलेलं आहे। पेस्ट बिलकुल करायची नाही, अशाच पद्धतीत करायचं म्हणजे छान लागतं। वडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे, मस्त बघा असं झालेलं आहे। पेस्ट केली की नाही की त्याची एवढी चव छान लागत नाही। त्यात टाकायची कोथिंबीरची देठं पण घेतलेली आहेत। एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा मोठा मोठाच कापून घेतला, जास्त असा बारीक कापला नाही। जरी बारीक कापला ना तरी पण चालू शकतं, किंवा चॉपरला बारीक केला तरी पण चालेल। जर तुम्हाला चॉपर जर घ्यायचं असेल ना तर त्याची लिंक मी ह्या रेसिपी खाली देईन। खूप छान आहे, खूप बारीक होतं त्यानं। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं मी असं कुटून घेतलेलं आहे। लसणाच्या 2च पाकळ्या आहेत, त्या अर्धा इंच आलं आहे, आणि तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या घ्या। जिरं पण जे टाकलेलं आहे ना हे अर्धा चमचा टाकलेला आहे, ह्या आकाराचा चमचा आहे बघा। ह्याच्यामध्ये धने पावडर 1 चमचा, थोडीशी हळद, थोडासा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बेसन पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे, आणि 1च चमचा मी घेतलेला आहे तांदळाचं पीठ। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी एकदम हिंग पावडर, आणि हे सगळं ना बिना पाण्याचं आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे, दाबून दाबून। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केला नाही। जेवढं तुम्ही असं दाबून दाबून जे मिक्स करायला का नाही, तर कोथिंबीर पण आपण धुवून टाकतो ना, थोडीशी ओलसरच असते, आणि कांद्याला पण पाणी सुटतं। तर अशा पद्धतीत होतं। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता ते पण तुम्हाला सांगते। जर तुम्हाला वडे बनवायचे असेल ना तर ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तुम्ही पोहे धुवून असं चांगले धुवायचे, आणि मग चांगले नितळून पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता। थोडंसं 1 चमचा तुम्ही ह्याच्यामध्ये सफेद तीळ टाकू शकता, कारण थंडीच्या दिवसात तीळ खाल्लेले पण छान असतात। आता आपण हे बनवायला घेऊया। आता तुम्हाला हवा असेल का नाही तर ह्याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर खायचा सोडा पण वापरू शकता। ह्याला जेवढं तुम्ही मळून घ्याल का नाही तेवढं तुमची भजी चांगली फुगतात आणि व्यवस्थित होतात। मग त्याच्यामध्ये 1च चमचा एकदम उकळलेलं तेल टाकायचं बघा, किती कडक गरम आहे। असं तेल टाकल्यानं पण सुद्धा भजीला आतमध्ये जाळी चांगली सुटते। असं गरम गरम हात घालू नका, असं साईडनं फिरवायचं आणि चांगलं मिक्स करायचं। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, गॅस केलेला आहे मीडियम। कधी पण भजी जी करायची ना हा मोठ्या बर्नेलचा आहे, मीडियम गॅसवर करायची। बारीक गॅसवर जर तुम्ही कराल का नाही, गरम झाल्यावर तेल पण बारीक गॅस कराल का नाही तर मग काय होतं माहिती आहे का, भजी तेलकट होतात। छोट्या बर्नेलचा जर वापरला तर फास्ट गॅस करायचा। असं सोडून घेते मी, एकदम छोटे छोटे सोडायचे। तुम्हाला जर सोलण्याच्या काय रेसिपी पाहिजे असल्या तर मला कमेंट करून सांगा। खूप साऱ्या मी टाकलेल्या आहेत, मसाले भात वगैरे सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहेत। अजून काय पाहिजे असेल तर जरूर कमेंट करा। सोडून घेतलेले आहेत बघा थोडेसे। तुम्ही ह्याला काय म्हणता सांगा, ओला हरभरा, सोलाने, कमेंट करून मला जरूर सांगा। आपण आता ह्याला काय करायचं, गोल्डन कलरवर फ्राय करायचं। हलवून घेऊया। आता ही जी पहिली टाकलेली आहेत बघा त्याचा कलर छान आलेला आहे, नंतर टाकलेली की नाही अजून भाजले गेलेले नाही आहेत। असे चांगले फ्राय करायचे, एकदम मस्त आतून जाळीदार आणि चवदार तर खूप लागतात। आता ह्याला काय करूया, गोल्डन कलरवर फ्राय करूया। मस्त असा कलर आलेला आहे बघा, अशा पद्धतीत फ्राय करायचे, बिलकुल तेलकट होत नाही आहेत। आता आपण काढून घेऊया, एकदम कोरडे कोरडे, आणि संध्याकाळपर्यंत असेचे असे राहतील। ते बाकीचे पण मी सगळे काढून घेते। काढून घेतलेले आहेत बघा सगळे। तुम्हाला एक तोडून दाखवते गरम गरमच। हे बघा वरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम जाळीदार। फक्त पीठ का नाही असं पहिल्या स्टार्टला दाबून दाबून चांगलं मळून घ्यायचं, आणि नंतर मग असं पातळ होत जातं। मग वाटलं जर तुमचं नाही पातळ झालं तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल, कारण माझी कोथिंबीर धुतलेली थोडीशी ओलसर होती। तर राहिलेल्या अशा पद्धतीनं मी बनवून घेते। तुम्ही कशी बनवता जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।